आता नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आपल्या मुलासाठी जयपूरच्या मंगीलाल बिवालनं नाशिकच्या शुभम खैरनारला 10 ते 12 लाख रुपयात पेपर फोडण्याची गळ घातली होती। 29 एप्रिलला 10 लाख रुपयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा पेपर मिळवून देण्याचा व्यवहार झाला। सीबीआयनं या प्रकरणातील नाशिकच्या शुभमसह 5ही आरोपींना 7 दिवसांची कोठडी सुनावली। या डीलचे सगळेच धागेदोरे आता उघड होत आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, नेमकं डील काय झालं होतं आणि कशा पद्धतीने हा गुन्हेगार ताब्यात आला? होती तरी सुद्धा 29 एप्रिल पासूनच हा पेपर फोडायचा जो आहे त्याचा व्यवहार ठरला होता। मांगीलाल बिवाल जो जयपूरचा राहणारा आहे त्यांनी त्याच्या मुलासाठी हा पेपर फोडण्याचा आग्रह जो आहे तो शुभम खैरनारकडे धरला होता आणि शुभम खैरनारने यश यादव या त्याच्या मित्राला जेव्हा सांगितलं तेव्हा हा सगळा मॉड्यूल जे आहे त्याची सुरुवात झाली। आणि या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये खैरनारने यश यादवला याची गॅरंटी दिली होती की 500 ते 600 मार्क तुला या संपूर्ण पेपरमध्ये मिळतील, त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि हा पेपर बनवायसाठी 10 ते 12 लाख रुपये लागतील। ह्या सगळी चेन जी आहे ती जयपूर, गुरगाव आणि नाशिक अशा या तिन्ही शहरांमध्ये झाली आणि त्यानंतर शुभम खैरनारने हा पेपर जो आहे तो फोडलेला आहे। त्यानंतर जेव्हा पेपर फुटला गेला तेव्हा हा सगळ्यात पहिल्यांदा पेपर जो आहे तो हँड रिटन कॉपी जी आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।